शिवणे पुणे येथे समीर पंजाबराव जाधव वय 42 आणि अंजली समीर जाधव वय 38 असणारे नवरा बायको राहत होते. समीर फॅब्रिकेशनचे काम करत असे. छोटे गॅरेज चालवत असे. अंजली एका खाजगी शाळेत शिक्षिका होती. दोघांचं लग्न 2017 मध्ये झालं होतं आणि घरात 2 मुलं, एक 5वीत आणि दुसरा 3रीत शिकत होता. वरून पाहायला हे कुटुंब अगदी साधं, शांत आणि व्यवस्थित दिसत होतं. पण आतून मात्र विश्वासाची भिंत हळूहळू तुटत होती. खऱ्या अर्थाने समस्याने समीरच्या मनात आधी जन्म घेतला. त्याचेच एका स्त्रीसोबत अनेक महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. पण तरीही अंजलीवर तोच संशय घेत असे. कारण अंजली शाळेत जायची, तिथल्या सहकाऱ्यांसोबत बोलायची, हसत खेळत राहायची. हे समीरला खटकत होतं. त्याच्या मनात एकच विचार वाढत गेला, माझे जसे दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध आहेत तसेच बायकोचेही असणार नाही कशावरून. आपली बायको देखील तर मोबाईलवर चॅट करत असते, रिप्लाय देत असते. मोबाईलमधल्या फक्त 2-3 चॅटमुळे समीरनं मनात कथा तयार केली की बायको अंजलीचे सुद्धा बाहेर अनैतिक संबंध सुरू आहेत. अंजलीने कितीदा त्याला सांगितलं, समीर, माझ्यावर विश्वास ठेव, मी चुकीची नाही. पण अविश्वासाचा दगड एकदा मनात बसला की शब्दांनी तो हलत नाही. आता मात्र दोघांच्याही मनात काळोख वाढत गेला. फक्त संशयावरून दोघांमध्येही भांडणं वाढली. अंजलीनं शांत राहण्याचा खूप प्रयत्न केला, कारण ती एक आई होती. आपलं घर तुटू नये, मुलं दुःखी होऊ नये हाच तिचा निरागस प्रयत्न असे. पण समीरचे मन मात्र रोजच शंका घेणं, बायकोचा राग करणं आणि तिने आपल्याला धोका दिला म्हणून तिचा बदला घेणं याच विचारात होतं. संशयाचं बी जेव्हा मनात रुजतं तेव्हा माणूस आपलं स्वतःचं चुकीचं वर्तन लपवण्यासाठी समोरच्याला दोष देतो. तसंच समीर करत होता. त्याचेच परस्त्रीसोबत संबंध म्हणून बायकोवर आरोप घेत होता. तिलाच रस्त्यातून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता. एक दिवस त्याने अंजली झोपलेली असताना तिचा मोबाईल घेतला आणि तिच्याच एका पुरुष मित्राला आय लव्ह यू असा मेसेज पाठवला. काही वेळात त्या मित्राकडून रिप्लाय आला. एवढंच पुराव्यासारखं समीरने मनात घट्ट धरून ठेवलं. अंजलीनं कितीही सांगितलं की तिने असा मेसेज केला नाही, मोबाईल तिच्या हातातच नव्हता, ती तशी नाही, तरी समीर मनातून हटला नाही. खूप भांडणं वाढली. घरात शब्द कमी आणि संशय जास्त राहू लागला. अंजलीने अनेकदा शांतपणे नवऱ्याला समजावलं, समीर, मी चुकीची नाही, आपण मुलांसाठी, घरासाठी, आपल्यासाठी शांत बसूया. पण समीरच्या डोक्यात मात्र संशयाचं भूत होतं. समीरचे मन राग, असुरक्षितता आणि बदला या 3 छायांचं घर झालं होतं. त्याने दृश्यम चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला. पुरावा कसा नष्ट करायचा, पोलिसांना कसं चुकवायचं, संशय कसा दूर ठेवायचा या सगळ्यांची कल्पना पक्की केली. खेड शिवापूरच्या गोगलवाडी फाट्याजवळ एक गोदाम त्यानं भाड्यानं घेतलं. तिथे लोखंड वितळवण्याची भट्टी तयार केली. कर्वेनगर येथून 2 पोती लाकडं मिळवून ठेवली. तो शिवणेहून शिंदेवाडीपर्यंत रोज जात होता. लोकांना वाटायचं कुणाच्या कामासाठी जात असेल हा. कोणी काही प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर तयार होतं, कामाचं ऑर्डर आहे म्हणून जातो. सगळं पूर्वनियोजित होतं. हे सर्व करताना त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण शांतता होती, जणू काही तो काही साधं काम करत आहे. मुलं दिवाळी सुट्टीसाठी गावाकडे गेल्यावर त्याला हवी तशी शांतता मिळाली होती. त्याने आपण सुधारलो आहोत, संशय घेत नाही असे बायकोला भासवले. बायको देखील खुश झाली. पुन्हा चांगला संसार सुरू करू म्हणून प्रयत्न करू लागली. नवऱ्याला आवडेल तसं राहू लागली. आवडेल ते जेवण बनू लागली. पण तिला माहिती नव्हतं की तिच्यासोबत काय घडणार आहे. 26 ऑक्टोबर 2025 रोजी त्याने अंजलीला मनापासून बोलत फिरायला नेण्याचा बहाणा केला. आपली नवीन जागा तुला दाखवतो म्हणाला. बायकोनेही नवऱ्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत गेली. कारण तिला वाटलं होतं कदाचित आज काहीतरी ठीक होईल, कदाचित आज घरातला सगळा तणाव कमी होईल. दोघेही मरियाई घाटाजवळ गेले. हवा छान होती, वातावरण शांत होतं. परतताना त्यांनी गोगलवाडी फाट्यावरून खाण्यासाठी भेळ घेतली, जी आता एका नात्याची शेवटची चव ठरणार होती. अंजलीने त्याच्याकडे पाहत हलक्या आवाजातच म्हटलं, आपण पुन्हा नव्यानं
सुरुवात करू शकतो समीर. विश्वास हा दोघांनीही बांधायचा असतो. पण ते शब्द आधीच बंद झालेल्या मनावर आदळून परत आले. दोघंही गोदामात पोहोचले तेव्हा अंजलीला काहीच संशय आला नाही. कारण आयुष्यभर ज्याच्यावर विसंबून जगलो त्या व्यक्तीकडून धोका येईल हे माणसाच्या मनाला पटत नाही. गोदामात पोचल्यावर ते चटईवर बसून भेळ खात होते. अंजली मात्र नवऱ्यासोबत प्रेमाने बोलत होती, पण नवरा मात्र शांत होता. एका शांत क्षणी कोणत्याही मोठ्या भांडणाशिवाय, कोणत्याही आरडाओरडाशिवाय समीरनं तिचा गळा दाबायला सुरुवात केली. आपल्यासोबत काय घडत आहे अंजलीला समजेना. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने प्रयत्न केला. काही सेकंदाचा संघर्ष आणि अंजली जागेवरच स्थिर पडली. सर्वत्र शांतता पसरली. समीरला वाटलं सगळं संपलं. आता हे कोणालाच काहीच कळणार नाही. खरं तर त्या क्षणी समीर जिंकला नाही, तो तर हरला होता. तयार केलेल्या त्या भट्टीत त्याने अंजलीचा मृतदेह जाळला. शरीर धुरासारखं विरघळलं. उरलेली राख त्यानं जवळच्या नदीत टाकून दिली. दुसऱ्या दिवशी भट्टी ही स्क्रॅपमध्ये विकली, जेणेकरून कोणताही पुरावा उरणार नव्हता. 28 ऑक्टोबरला तो वारजे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणाला, माझी बायको हरवली आहे, प्लीज तिला शोधा. तक्रार नोंद झाली. पोलीस त्याच्या बायकोचा शोध घेऊ लागले, पण त्यांना तपास लागत नव्हता. तो रोज पोलिसांकडे येऊन विचारत होता, तपास कुठपर्यंत आला, कधी शोधणार तिला, ती कुठे हरवली आहे. तो पोलिसांना वारंवार फोन करायचा. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांसमोर रडायचा. असा दाखवायचा जसा तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो. तो एक निर्दोष पती आहे. पण पोलिसांचे डोळे सामान्य नसतात. त्यांना सत्याचा सुगावा मिळायला जास्त वेळ लागत नाही. मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज, त्यांचे विसंगत उत्तर. पोलिसांचा सगळाच संशय समीरवर गेला. त्यांनी त्याच्यावर नजर ठेवली. त्याची खूप जास्त चौकशी केली. CCTV फुटेज, लोकेशन त्याला दाखवले आणि शेवटी समीरच्या डोळ्यांनी हार मानली. उडवाउडवीची उत्तरं देणारा तो शेवटी तोंडातून शब्द बाहेर पाडू लागला आणि शेवटी त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. हो, मीच केलं. आज 2 मुलांची आई, निरपराध स्त्री, विश्वास व्यक्त करणारी बायको, एक चांगली शिक्षिका आज आपल्यात अस्तित्वात नाही. आणि समीर, तोही बेड्यांमध्ये तुरुंगात आहे. पण त्याने स्वतःच्या आयुष्याची, मुलांच्या बालपणाची आणि एका संपूर्ण घराची राख नदीत फेकून दिली आहे. त्याच्या त्या 2 मुलांचं बालपण, त्यांची चुकी नसतानाही त्यांना मिळणारी ती शिक्षा. आई तर गेली, वडील असूनही त्यांना अनाथ म्हणून आता राहावं लागणार. मित्र आणि मैत्रिणींनो, नातं तुटतं ते प्रेम संपलं म्हणून नाही, विश्वास संपला म्हणून. समीरने स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी प्रथम अंजलीवर संशय घेतला. लक्षात ठेवा मित्रांनो, संवाद हरला की नातं मरतं. संशय जिथे वाढतो तिथे प्रेम टिकत नाही. म्हणून कोणतंही नातं तोडण्यापूर्वी एकदा बसून मन मोकळं करा. कुठे दुखलं ते सांगा, कुठे चुकीचं झालं ते मान्य करा. एकमेकांना धरून बघा, कदाचित नातं वाचू शकेल, संसार टिकू शकेल. आजच्या घटनेत वाईट वाटतं फक्त त्या 2 निरागस मुलांसाठी, नवऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्या बायकोसाठी. तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.